नमस्कार मित्रांनो, टॉपिक वाईज PYQ सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे पंडिता रमाबाई. ह्या टॉपिकवर गेल्या 10 वर्षात 15 प्रश्न विविध परीक्षांच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. आज आपण 5 प्रश्न, 5 PYQ आणि त्यांच्यावर आधारित काही संभाव्य प्रश्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, जो राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2023 मध्ये विचारण्यात आला होता. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कैसरे हिंद सुवर्ण पदक देऊन त्यांना गौरविले होते. 1919 मध्ये कैसरे हिंद सुवर्ण पदक देऊन त्यांना गौरविले होते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई. ब्रिटिश राजवटीने, ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना 1919 मध्ये कैसरे हिंद हे सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांद्वारे त्यांनी केलेल्या कार्याची पावती त्यांना या कैसरे हिंद सुवर्ण पदकाद्वारे मिळाली. आता नेमकं जाणून घेऊया कैसरे हिंद या शब्दाचा अर्थ काय होतो. तर याचा अर्थ म्हणजे भारताचा सम्राट. ब्रिटिश राजवटीत भारतात सार्वजनिक सेवेसाठी दिले जाणारे हे सर्वोच्च नागरी पदक होते. ज्याप्रमाणे आजच्या काळात आपल्याकडे भारतरत्न आहे, त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीत सर्वोच्च सार्वजनिक सेवेसाठी दिले जाणारं हे पदक होतं. 10 एप्रिल 1900 मध्ये महाराणी व्हिक्टोरियाद्वारे ह्या पदकाची स्थापना झाली आणि 1947 पर्यंत विविध विभूतींचा, व्यक्तिमत्वांचा ह्या पदकाद्वारे सन्मान करण्यात आला. त्यामध्ये महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि पंडिता रमाबाई यांसारख्या असंख्य देशसेवेला, समाजसेवेला वाहून गेलेल्या व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. ह्या पदकाचे, ह्या पुरस्काराचे 3 प्रकार आहेत. एक सुवर्ण, दॅट इज गोल्ड, हे थेट सम्राटातर्फे भारत सचिवांच्या शिफारसीनुसार देण्यात येत होतं. दुसरा प्रकार आहे रौप्य, दॅट इज सिल्वर, हे व्हॉइसरॉय तर्फे, भारताच्या व्हॉइसरॉय तर्फे हे देण्यात येत होतं. आणि तिसरं ब्रॉन्झ, हे सुद्धा व्हॉइसरॉय तर्फे देण्यात येत होतं. लक्षात ठेवा, ह्या प्रश्नातला कैसरे हिंद हा कीवर्ड आहे. ह्याच कीवर्डवर आयोग संभाव्य प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे लक्ष ठेवा, कैसरे हिंद म्हणजे भारताचा सम्राट, सर्वोच्च नागरी पदक, ब्रिटिश राजवटीतलं भारतातलं सर्वोच्च नागरी पदक. 10 एप्रिल 1900 मध्ये महाराणी व्हिक्टोरियाद्वारे याची स्थापना. ह्या पदकाचे 3 प्रकार, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य. सुवर्ण पदक वगळता इतर 2 रौप्य आणि कांस्य हे व्हॉइसरॉय तर्फे दिले जात होते आणि सुवर्ण पदक हे थेट सम्राटातर्फे त्याचा भारतातला जो प्रतिनिधी आहे, भारत सचिव, भारताचा सेक्रेटरी, त्याच्या शिफारसीनुसार हे देण्यात येत होतं. लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई यांना 1919 मध्ये त्यांच्या समाजकार्यासाठी कैसरे हिंद हे सुवर्ण पदक मिळालं. PSIच्या मुख्य परीक्षा 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आपण आता बघूयात. दी हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक लिहिले पंडिता रमाबाई यांनी. उच्चवर्णीय स्त्रियांची समाजातली शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती दर्शवण्यासाठी हे पुस्तक त्यांनी लिहिलं. ह्या पुस्तकाच्या काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपण बघूयात. हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी 1887 मध्ये लिहिलं आणि याचं प्रकाशन फिलाडेल्फिया, अमेरिका इथे करण्यात आलं. या पुस्तकाची प्रस्तावना रेशल बॉडले या पेन्सिल्व्हेनिया वुमन्स मेडिकल कॉलेजच्या डीनद्वारे करण्यात आली. हे पुस्तक त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना अर्पण केलं. दी हाय कास्ट हिंदू वुमन हे पंडिता रमाबाई यांचं दुसरं पुस्तक होतं. त्यांचं पहिलं पुस्तक स्त्री धर्मनीती हे त्यांनी 1882 साली
लिहिलं आणि याच पुस्तकाच्या कमाईतून मिळालेल्या पैशातून त्यांनी इंग्लंडला जाण्याचा प्रवास खर्च भागवला. हे पुस्तक त्यांचं मराठीत होतं आणि द हाय कास्ट हिंदू वुमन हे त्यांचं इंग्रजीतलं पहिलं पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. आता आयोग यावर कशा पद्धतीचे संभाव्य प्रश्न विचारू शकतो? आयोग विचारू शकतो की द हाय कास्ट हिंदू वुमन हे पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं पुस्तक कुठे प्रकाशित करण्यात आलं? तर ते फिलाडेल्फिया, अमेरिका इथे प्रकाशित करण्यात आलं. दुसरा प्रश्न असू शकतो की द हाय कास्ट हिंदू वुमन या पंडिता रमाबाई यांनी 1887 साली लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहिली? तर ती लिहिली रेशल बॉडली या त्यांच्या कॉलेजच्या डीननं लिहिलेली आहे. तिसरा प्रश्न असू शकतो की दी हाय कास्ट हिंदू वुमन या पंडिता रमाबाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं अर्पण त्यांनी कोणाला केलेलं आहे? तर त्यांनी हे अर्पण केलेलं आहे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना. लक्षात ठेवा, PYQचा हाच फायदा आहे की आपल्याला त्यातून कीवर्ड्स मिळतात आणि त्याचे जे कीवर्ड्स आहे त्याच माध्यमातून आपण संभाव्य प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे PYQs इम्पॉर्टंट आहेत. प्रश्नातले कीवर्ड्स असू द्या, प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन आहे त्यातून सुद्धा आपण संभाव्य प्रश्न प्रेडिक्ट करू शकतो. तिसरा प्रश्न बघूयात. कृषी सेवा 2017 मध्ये आलेला हा तिसरा प्रश्न आपण आज बघूयात. खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? 1. स्त्री धर्मनीती, सन्मार्ग, 3. भारतीय स्त्री जीवन, 4. लक्ष्मी ज्ञान. उच्चवर्णीय स्त्रियांनी शिक्षण घ्यावे व स्वावलंबी व्हावे ह्या उद्देशाने पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये स्त्री धर्मनीती हा त्यांचा मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला. ह्या पुस्तकाद्वारे त्यांनी उच्चवर्णीय स्त्रियांना आवाहन केले की तुम्ही शिक्षण घ्या आणि स्वावलंबी व्हा आणि ह्याचद्वारे तुमची समाजातली स्थिती सुधरवा. ह्या उद्देशाने त्यांनी स्त्री धर्मनीती हा ग्रंथ 1882 मध्ये लिहिला. हा ग्रंथ त्यांनी मराठीत लिहिला. हा त्यांचा पहिला ग्रंथ, तो त्यांनी मराठीत लिहिला. दुसरा जो ग्रंथ आहे, पुस्तक आहे, आपण मागच्या प्रश्नात बघितलेलं दी हाय कास्ट हिंदू वुमन. त्यांनी 1887 मध्ये इंग्रजीत लिहिलं. त्याचं प्रकाशन अमेरिकेत झालं. हा ग्रंथ मात्र स्त्री धर्मनीती हा पूर्णपणे भारतात प्रकाशित झाला आणि त्याची जी भाषा होती ती मराठी होती, हे लक्षात ठेवा. इतर त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि ग्रंथ आपण परीक्षेच्या दृष्टीने बघूयात. स्त्री धर्मनीती 1882, दी हाय कास्ट हिंदू वुमन 1887, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वृत्त त्यांनी 1889 मध्ये लिहिले. इबरी व्याकरण 1908 मध्ये त्यांनी लिहिलं. ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्यानंतर त्यांनी नवा करार हे 1912 मध्ये लिहिलं. प्रभू येशू चरित्र त्यांनी 1913 मध्ये लिहिलं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बायबलचा मराठीत अनुवाद करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न असू शकतो की पंडिता रमाबाई या मराठीत बायबलचा अनुवाद करणाऱ्या जगातील पहिल्या महिला होत्या. दुसरं स्टेटमेंट असू शकतं की स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाईंनी इंग्लिशमध्ये लिहिला. हे साफ चुकीचं आहे. हा ग्रंथ, हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहिलं. दी हाय कास्ट हिंदू वुमन 1887 मध्ये लिहिलेला ग्रंथ त्यांचा इंग्लिशमध्ये होता. नावावरूनच आपल्या लक्षात येते, त्यामुळे कन्फ्यूज व्हायची गरज नाही. चौथा प्रश्न आपण आता सॉल्व्ह करूयात. कंबाईन 2021च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे आणि PYQs किती महत्वाचे असतात हे अधोरेखित करणारा हा प्रश्न आहे. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? आता जर तुमचं लक्ष असेल तर हाच प्रश्न आजच्या सेशनमध्ये
आपण पहिल्या क्रमांकाला सोडवला आणि तो होता 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कैसरे हिंद सुवर्ण पदक कोणाला दिले होते. हाच प्रश्न म्हणजे 2021चा कंबाईनचा प्रश्न 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत इंटरचेंज होऊन आलाय. म्हणजे इथं प्रश्न आहे, तिथं ऑप्शन आहे. अशाच पद्धतीने इंटरचेंज होऊन वारंवार आयोगाने प्रश्न विचारले आहेत आणि ह्याच कारणानं आपल्याला पी-वाय-क्यूज खूप महत्त्वाचे आहेत. विदाऊट पी-वाय-क्यू तुम्ही कुठलीच स्पर्धा परीक्षा पास होऊ शकत नाही. प्रश्नाकडं वळूयात. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? तर तो किताब म्हणजे केसरे हिंद. हा किताब त्यांना 1919 साली दिला होता आणि जशाच्या तशा ह्या उत्तराचा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारला गेला. ज्या आधारावर पंडिता रमाबाईंना 1919 मध्ये हा किताब देण्यात आला, त्या संस्था ते कार्य आपण आता बघूयात. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या विविध संस्था आणि त्याद्वारे त्यांनी महिलांसाठी, समाजासाठी जे कार्य केलं त्याची पावती म्हणून त्यांना हा किताब देण्यात आला होता. वन बाय वन आपण त्या संस्था आणि त्यांचा उद्देश बघूयात. शारदा सदन जे त्यांनी 1889 मध्ये स्थापन केली. उच्चवर्णीय बाल विद्वांसाठी ही शाळा त्यांनी स्थापन केली. आधी ही शाळा मुंबई येथे स्थापन करण्यात आली. कालांतराने तिचे स्थलांतर पुणे येथे करण्यात आलं. मुक्ती सदन 1896-97 मध्ये त्यांनी स्थापन केली. अनाथ, विधवा, दुष्काळग्रस्त महिलांसाठी पुण्यातील केडगाव येथे ही संस्था त्यांनी स्थापन केली. कृपा सदन पतित म्हणजे समाजाने टाकून दिलेल्या समाजबाधित स्त्रियांसाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली. बातमी सदन अंध महिलांसाठी, अंधांसाठी पहिली शाळा त्यांनी ही स्थापन केली आणि कदाचित त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या आयुष्याच्या पूर्ण त्यांच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त अधोरेखित झालेलं हे पान आहे. बातमी सदनची स्थापना, अंधांसाठी त्यांची पहिली शाळा. ब्रेल लिपीतून या शाळेत शिक्षण दिलं जात होतं आणि हे देण्यासाठी त्यांची जी मुलगी होती, जिचं नाव होतं मनोरमा, ती विशेष करून या शाळेत ब्रेल लिपी शिकवत होती. पुढची जी त्यांची संस्था आहे सदानंद सदन, अनाथ मुलांसाठी त्यांनी स्थापन केली होती. प्रीती सदन वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी त्यांनी स्थापन केली. ह्याच कार्यामुळं त्यांची भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद घेतली आहे आणि ब्रिटिश राजवटीत त्यांना 1919 साली कैसरे हिंद या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचे इतर मानकरी आपण बघितले आहेत. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. महात्मा गांधी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेत रुग्णवाहिका सेवेबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला कैसरे हिंद देऊन. नंतर पंडिता रमाबाई 1919 मध्ये सामाजिक कार्याबद्दल, सरोजनी नायडू यांना हैदराबादच्या प्लेगच्या साथीत केलेल्या मदत कार्याबद्दल हा खिताब देण्यात आला. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आजच्या सेशनचा शेवटचा हा प्रश्न असेल. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. पंडिता रमाबाई या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या. त्यांच्या बाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही? लक्षात घ्या. परत एकदा आपण प्रश्न रिपीट करू. पंडिता रमाबाई ह्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या. त्यांच्या बाबत पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? पहिलं विधान बघूयात. श्रीनिवास शास्त्री त्यांचा एकुलता एक भाऊ होता. हे विधान बरोबर आहे. श्रीनिवास शास्त्री हा त्यांचा एकुलता एक भाऊ होता. दुर्दैवानं 15 मे 1880 रोजी त्याचं निधन झालं. ह्या भावाव्यतिरिक्त कृष्णाबाई नावाची त्यांची आणखी एक बहीण देखील होती. 1874 मध्ये दुर्दैवाने तिचा देखील मृत्यू झाला.
त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे संस्कृत विद्वान होते. त्यांनी पत्नी व मुलींना संस्कृत शिकवले. 1877च्या मद्रास इलाक्यातील दुष्काळात आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर 1880 मध्ये बिपिन बिहारी दास यांच्याशी त्यांचं लग्न झालं. सुंदर असल्याकारणानं, उच्च विभूषित असल्याकारणानं बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते. पण त्यांनी बिपिन बिहारी दास या शूद्र जातीच्या बंगाली वकिलासोबत त्यांनी लग्न केलं. 13 जून 1880 रोजी बांकीपूर येथे नोंदणी पद्धतीने, लक्षात घ्या, नोंदणी पद्धतीने, तोही ब्राह्मण असून एका शूद्र जातीच्या बंगाली वकिलासोबत त्यांनी लग्न केलं. दुर्दैवानं लग्नाच्या अवघ्या 2 वर्षात फेब्रुवारी 1882 मध्ये बिपिन बिहारी दास यांचे कॉलराने निधन झाले. या दोघांना मनोरमा, मागच्या स्लाइडमध्ये आपण, मागच्या प्रश्नात जिचा उल्लेख आपण केला, जी बातमी सदन या अंध शाळेत ब्रेल लिपीतून अंध विद्यार्थ्यांना ती शिकवत असे आणि पंडिता रमाबाईंच्या निधनानंतर तिनेच हा संपूर्ण वारसा सांभाळला, अशी ही त्यांची कन्या मनोरमा. त्यामुळे ह्या प्रश्नात विचारल्याप्रमाणे कोणते विधान अयोग्य नाही, तर ह्या 4 पैकी कुठलंच विधान अयोग्य नाही. 3ही विधानं, श्रीनिवास शास्त्री त्यांचा एकुलता एक भाऊ, ICS अधिकारी त्यांच्याशी लग्नास उत्सुक असणं हे सुद्धा बरोबर होतं. बिपिन बिहारी दास यांच्याशी त्यांनी लग्न केलं. दुर्दैवानं त्यांचं कॉलरानं निधन झालं. त्यांना मनोरमा नावाची एक मुलगी देखील झाली. लक्षात घ्या, त्यांची प्रोफाईल पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. वडील अनंत शास्त्री डोंगरे, बहीण कृष्णाबाई, भाऊ श्रीनिवास. दुर्दैवानं आई वडिलांचं 1877 मध्ये मद्रासच्या दुष्काळात दुर्दैवी निधन. आई वडिलांच्या 1877च्या निधनानंतर 1880 मध्ये त्यांचं बिपिन बिहारी दास यांच्याशी लग्न. त्यांच्यापासून त्यांना मनोरमा ही कन्या. दुर्दैवाने 1882 मध्ये लग्नाच्या 2 वर्षात त्यांच्या पतीचं निधन आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं. अशा पद्धतीने 15 PYQs पैकी 5 PYQs आज आपण संपवलेले आहेत. उर्वरित ह्या टॉपिकवरचे PYQ आपण उद्या कव्हर करूयात. लक्षात घ्या, हेच PYQ रिपीटेड थीम म्हणून संभाव्य प्रश्नांच्या स्वरूपात आपल्या समोर येतात. त्यामुळं PYQकडे दुर्लक्ष करू नका. मी घेतलेले लेक्चर्स किंवा अन्य सोर्सेसकडून तुम्ही शिकत असाल, त्या सोर्सेसला देखील तुम्ही इग्नोर करू नका. आपला जास्तीत जास्त फायदा PYQच्या माध्यमातून करा. उद्या भेटूयात ह्याच वेळी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.